येत होतो येताना फुल ट्रॅफिक तळवडे चौकामध्ये सुद्धा आणि कॅनबे चौकामध्ये सुद्धा दोन्हीकडे ट्रॅफिक. ॲक्च्युली मेन प्रॉब्लेम तळवडे चौकात झाला की तळवडे चौकातल्या याच्यामुळे ट्रॅफिक कॅनबे चौकामध्ये पण आलं. आता हे इथून असंच वाढत जाणार आहे. इथंपर्यंत आले अजून वाढलं. हा सुयश ऑटोचा बॉक्स पॅक केला आहे असा. त्यांची गाडी आलेली आहे शेलार वस्तीला. आता तिथं द्यायला जायचे. तिथनं देऊन येऊ त्यांना. आपण इनवॉइस वगैरे पण देऊ आणि येऊ. चला घेतलाय बॉक्स गाडीवरती. शटर फक्त खाली घेऊ. शेजारी काका आहेतच त्यांना सांगून मग जाऊन येऊ शेलार वस्तीला. पायफा वजन काटायच्या त्याच्या तिथं येऊन थांबले. अरे लाईट्स बोर्ड शटर लावले. जाऊन येऊ. पेपर्स घेतले बरं झालं. ते काढायचं होतं. पेपर्स घ्यायचे होते. पेपर्स पण राहिले. हे इथं ठेवू. हे पेपर्स द्यायचे होते त्यांना. एक कॉपी ती डायरेक्ट बॉक्समध्ये टाकलेली आहे. ती जाईल. ते त्यांच्याकडनं साईन करून परत घ्यायचे. तर त्यांना पण द्यायचे. इतक्यात लगेच जोड पण आली होती. आलो जाऊन येतो. आलो जाऊन येतो म्हणलं तळवडेपर्यंत. चला जाऊन येऊ. ऐका वजन काटायचं. त्यांना फोन केला होता. म्हटले काहीतरी गाडी बघतो. काका लागेल तर वेट करू शकतो. जरा पॅक पूर्ण मेडिसिन येते. खाली आहे गाडी. याच्यात टाकायचं आहे आता बॉक्स. हा एक गुलाबी आहे ना त्याच्यावरती आणि त्याच्या खालच्या हा. बाकी एक तुमची कॉपी आणि एक बॉक्समध्ये टाकून दिलेलं. नाही ते त्यांच्यासाठीच आहे. हे तुमचं आहे. त्यांचं नाही गो गेली बारामती. झालं त्यांनी सोड दिली आता. आता शॉपवरती
बरं आहे बारामतीला नाही तर कुरिअर करायला लागलं असतं त्यांची गाडी मुलगी येते तिथं त्यावेळेला त्याच्यावर जायचं. चला तर आले शॉपला. पप्पा ऑलरेडी आलेले होते. गुड मॉर्निंग पप्पा. हाय गुड मॉर्निंग. जय श्रीराम. जय श्रीराम. रामासरावजी गुड मॉर्निंग. ही मशीन आता याचं मॅग्नेटचीच अरेंजमेंट करायची आता. ह्या मशीनची जी फिल्ड कॉईल आहे ही त्या समोरचं त्यांचं समोर एक दुकान आहे त्यांनी बनवली होती. त्यांनी कॉईल वाइंडिंग केली आहे स्वतः. हे जनरल चालत नाहीत पण तरी त्यांनी केली करून आता माझ्याकडे आणली आहे परत की याला काय झालं आहे बघायला म्हणून. शक्यतो सक्सेस नाही होत. वाइंडिंग केलेले कॉईल चालतच नाही. बॅलन्सिंगमध्ये वाइंडिंग होत नाही. प्रॉपर डेटा नसतो काय नसतो त्यामुळे ते होत नाही. काय झालं काय करायला काय वाटतं तुम्हाला असं वाइंडिंग करून कॉईल चालतात? अरे ठोकावून देतात मार्केटमध्ये लोक. ते लोकांना परवडतं. त्यांनी काम केलेलं चालतंय लोकांना असं. आता तेच आहे ना की तो कॉईल वाइंडिंग करून लावणार आहे अशी इथं. तर हे चालायचं याची काहीच गॅरंटी नाही. त्याच्याकडनं जास्तपर्यंत जाणार तेवढं. नंतर परत प्रॉब्लेम आला की मग आम्ही काय नाही करू शकत. त्याला संपला विषय. हातवर करणार. त्यापेक्षा गप आपले सरळ नवीन लावून दिले संपला विषय. चालते तर आहे ना ॲटलिस्ट म्हणजे रिपेअर केल्यासारखी. नाहीतर उद्या कस्टमर परत पण त्यावेळेस 4 दिवसात येऊन म्हणणार हा कसले रिपेअर केले तुम्ही. एक मशीन आली याच्यामध्ये कॉईलचा प्रॉब्लेम. नवीन कॉईल तर हे आर्मेचर आहे. त्या मशीनचा प्रॉब्लेम झाला ॲक्च्युली. आम्ही कॉईल लावली. कॉईल लावल्यानंतर परत आर्मेचर ज्यावेळेला फिटिंग केला त्यावेळेला परत स्पार्किंग करायला लागलं. स्पार्किंग करून बघितलं प्रॉब्लेम तर आर्मेचरमध्ये पण. त्यामुळे मग आता आर्मेचर कस्टमरना सांगितलं आर्मेचर पण बदलायचं आहे म्हणून. तर मग आर्मेचर पण बदला म्हणलं ते. तर आता आर्मेचर त्याला 2 नवीन बेरिंग टाकायचे. पुढचे टाकले मागचे पण टाकायचे. आणि ही चावी असते चावी आणि त्याच्यामध्ये मग नंतर हा गिअर बसला असतो. बसला गिअर. आता बेरिंग टाकली आहे. ती बेरिंग ती याला मागं बसतो. त्याला बसवून फिटिंग करतो. फिटिंग करूनच डायरेक्टली मग सांगतो. झाली मशीन. झाली. नवीन आर्मेचर नवीन कॉईल. मालकाचं फोटो घे. बरं. तर ही मशीन झालेली आहे. बाबा चेकनट आहे असा. ही बाजू वरती. काय ते मला हां हे काय खोललं. हां इथं काय गिअरकडे काय म्हणून बघितलं. हां त्याला उलट थ्रेडिंग. काय दात उडलेत बघायचे. हा गेले. त्रास घेते तर त्याला जरा दिसत दिसणार. मशीनचं कनेक्शन केलं आहे आता. ते फिरती आहे रिवर्स आणि फॉरवर्ड. आणि आता ॲक्च्युली गेलेलं आहे आर्मीचं. आता त्यांनी बघितलं नसणार आहे कारण त्याच्यात तिथे मशीन चालूच नव्हती. ठीक आहे. आपण आपलं काम केलं आहे. बघूया आता त्याला देऊ. तो त्याच्या कस्टमरला काय सांगायचं ते सांगा. तर आपण त्याला काय नाही करू शकत. दॅट्स इट.
त्याला कनेक्शन समजलेलं नव्हतं, फिरत नव्हती मशीन सगळी हे होती. डायरेक्ट कनेक्शन करून टाकलं होतं, डायरेक्ट शॉर्ट दूर येत होता हातला चालू केलं की. पण आता फिरती येते. आता गेला याचा आर्मेचर ॲक्च्युली. ही कॉईल आहे, मॅग्नेट कॉईल ॲक्च्युली. ही या मशीनच्या खाली जशी एक बसली आहे तशीच बसते ही त्याला बसण्यासारखी सेम कम्पॅटेबल आहे. याचं ॲक्च्युली वाइंडिंग गेलेलं आहे. आता मी चाललो आहे वाइंडिंगला द्यायला. तर वाइंडिंग करून आणून मग नंतर त्याला फिटिंग करून ती मशीन देऊन टाकायची. आज पप्पा आलो, जाऊन येतो. जाऊ दे. माझ्याकडनं ना ठीक आहे चालेल. चला, आमची बाकीची कामं झालेत. आता प्रिंटिंगसाठी जरा काम आलं आहे. शेजारी A1 लजीजवाले जे हॉटेल आहे त्यांचा मेन्यू कार्डचं प्रिंटिंगचं आहे. आता जस्ट एक डेमो देतो आहे मी, म्हणजे तुम्हाला दिसण्यासाठी म्हणून हे प्रिंटिंग कसं होते. हा प्रिंटर मी खोललेला आहे. याच्या आतमध्ये प्रिंटिंग कसं होते ते मी प्रिंटिंग सोडतो आणि मग व्हिडिओ शूट करतो, मग दिसेल. हे झालं प्रिंटिंग. आता ॲक्च्युली हे डोर ओपन असताना प्रिंटिंग होत नाही, आपण केला आहे आज उघड. हे इथं ना मी स्क्रूड्रायव्हर एक लावून ठेवला होता असा, जेणेकरून की त्याचा म्हणजे मशीनचं सेन्सर काम करते, म्हणजे आपलं प्रिंटिंग कसं होतं ते बघता येईल अशा हिशोबाने. झालं तर हे ॲक्च्युली फोटो पेपरवरती दिलं. फोटो पेपर आहे हा, ग्लॉसी चमकत असलेला होता. आता बघा जसं हे काढेल ना तसं लगेच इथे एरर लागतो, डोर ओपन नाही तेव्हा काय. चल क्लोज करू. झालं, डोर बंद झाला की ओके. हे फक्त कशासाठी केलं, प्रिंटिंग कसं होतं ते दिसण्यासाठी, बघण्यासाठी आत. ओके, या मशीनची ते वाइंडिंगला गेलेली ती तर आज काही मिळाली नाही. आता ते उद्याच मिळेल. उद्या आता कधी मिळते त्याच्यावर डिपेंड. बाकी आजची कामं झालेली खूप ऑलमोस्ट. बाकी काय आहे. अरे हां, समोर त्याला एक याचं पण विचारायचं होतं. काल आपण जो बेंच ग्राइंडर वँडिंगला गेला, तो वँडिंग झालं का नाही त्याला विचारलंच नाही, कोणच नाही करणं झालं.
बघूया आता थोडा वेळ अजून, त्यानंतर मग निघूया घरी. 9 वाजलेत अजून. लेट्स सी. झालं क्लोजिंग, चाललं आता घरी. चला.